काय नाव आपलं आणि काय घटना घडली या वडाळी शिवारीत पन्हाळेश्वर शिवारामध्ये? रमेश हनुमंत गवळी माझं नाव. गाव कोणतं? गाव वडाळी. एका शिल्लोड 1.5 ते 2 लाखाची या शेतकऱ्याची नुकसान झाली. ही विनंती. काय हरकत नाही. बेस्ट. आणि कुठे घडली ही घटना? आपल्या शेतातच. काय नाव आहे तुमचं? दत्तू जातो. कोणाचं शेत आहे? आमच्या काकाचं नाव सांगा. नामदेव बागात जातो. किती गट नंबर? 28. किती वाजता घटना घडली? 2-2:30 वाजता. काय झालं नेमकं? घटना कशाची घडली? 20 पडली इळूच्या पामावर बैलावर. बर. 20 पडून 2 मूर्तीवार झाले बैलाचे. या संदर्भात तुम्ही कोणाला बोलले? आम्ही डॉक्टरले बोलवलं, आम्ही ना तलाठी मॅडमले बोलवलं आणि पंचनामा करता बोलवलं आम्ही. पंचनामा केला हा, पंचनामा केला. संदर्भात त्यांनी सांगितलं की हा, त्यानं सांगितलं आम्हाला की पंचनामा करा. हे केला म्हणून त्यानं पंचनामा मदत मिळावी. काय घटना घडली आणि काय नाव तुमचं? माझं नाव शेषराव सखाराम जाधव, वडाळी, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आज 2:30 ते 3च्या दरम्यान दो पाऊस आला आणि जोराचे वारे आणि विजाचा कडकडाट. तिथल्यामध्ये 2 बैलावर वीज पडली आणि माझा ती शेजारी होतो मी आणि राजू जाधव माझा भाऊ पळत आला माझ्याकडे की 2 बैल विजाने पडले आणि ते आम्ही गट नंबर 28. जोडी मोठी असल्यामुळे बैलाची किंमत 1.5 ते 2 लाख रुपये आहे आणि मोठाले बैल आहे. किती वाजता घडली ही घटना? ते 2:30 ते 3 दरम्यान. काय म्हणजे कशामुळे झालंय नेमकं हे? विजामुळे झालं. विजाच्या कडकडाट बैल वारलं. हां, बोला. विजाने हे बैल जागीच मृत्युमुखी पडले आणि इतके भयानक होते की वेळूचा बांबू सुद्धा पेटला होता, आळं पेटलं होतं. बैलाची किंमत 1.5 ते 2 लाख, 2.25 लाख रुपयापर्यंत आहे. ही घटना तलाठी मॅडमला कळवली आणि त्यांनी ताबडतोब पंचनामा करण्याचा प्रयत्न केला. पंचनामाही केला. पैसे वैद्यकीय अधिकारी हे पण आले आणि त्यांनी सुद्धा पंचनामा केला. 1.5 ते 2 लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना नुकसान शेतकऱ्याचे जेवढे शक्यतो तेवढे नुकसान भरपाई द्यावी ही नम्र विनंती.